श्री स्वामी समर्थ. कन्या राशी 15 ते 21 जून साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या मेहनतीला योग्य दिशा मिळणार का? अनेक दिवसांपासून मनात असलेल्या योजना प्रत्यक्षात उतरतील का? करिअरमध्ये प्रगतीची नवी दारे उघडतील का? आर्थिक स्थितीत सुधारणा होऊन काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ येणार आहे का? कुटुंबातील वातावरण अधिक आनंदी आणि सुसंवादी राहील का? प्रेमसंबंधांमध्ये विश्वास आणि जवळीक वाढेल का? विद्यार्थ्यांना त्यांच्या परिश्रमाचे योग्य फळ मिळेल का? तसेच ग्रहनक्षत्रांची साथ या आठवड्यात तुमच्या जीवनात कोणते सकारात्मक बदल घडवून आणणार आहे? चला तर मग जाणून घेऊया कन्या राशीचे या आठवड्याचे राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा नियोजन, शिस्त आणि योग्य निर्णय क्षमता यामुळे यश मिळवून देणारा ठरू शकतो. तुमच्या स्वभावातील बारकाईने निरीक्षण करण्याची वृत्ती आणि प्रत्येक काम परिपूर्ण करण्याची इच्छा या काळात तुमची सर्वात मोठी ताकद ठरेल. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या काही महत्त्वाच्या कामांना आता गती मिळू शकते. मनात असलेला संभ्रम कमी होईल आणि अनेक गोष्टींबाबत स्पष्टता निर्माण होईल. या आठवड्यात तुम्हाला स्वतःच्या क्षमतांची जाणीव अधिक प्रकर्षाने होईल. काही नवीन जबाबदाऱ्या रिडीक्युराव्या लागू शकतात, परंतु त्या तुमच्या भविष्यासाठी लाभदायक ठरतील. कामाच्या ठिकाणी तसेच वैयक्तिक आयुष्यात संयम राखल्यास अनेक प्रश्न सहज सुटतील. एकूणच हा आठवडा स्वतःला सिद्ध करण्याची आणि प्रगतीची नवी वाट निर्माण करण्याची संधी देणारा ठरणार आहे. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा कन्या राशीच्या व्यक्तींसाठी विशेष महत्त्वाचा राहील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या मेहनतीचे आणि कौशल्याचे फळ मिळण्यास सुरुवात होईल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामातील शिस्त, अचूकता आणि जबाबदारीची भावना ओळखतील. काहींना नवीन प्रकल्प, नवीन विभाग किंवा अतिरिक्त जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. या संधींचा योग्य उपयोग केल्यास भविष्यात मोठी प्रगती साधता येईल. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांसाठी काही आकर्षक संधी समोर येऊ शकतात. मुलाखती आणि चर्चांमध्ये तुमचे ज्ञान आणि आत्मविश्वास प्रभाव पाडतील. व्यावसायिकांसाठी हा आठवडा ग्राहक वाढ आणि आर्थिक लाभ देणारा ठरू शकतो. नवीन व्यवहार, नवीन करार किंवा नवीन व्यावसायिक संबंध निर्माण होतील. भागीदारीत काम करणाऱ्यांनी संवाद स्पष्ट ठेवावा. घाईघाईत निर्णय घेण्याऐवजी सर्व बाजूंचा विचार करून पुढे गेल्यास मोठा फायदा होईल. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. उत्पन्नात वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत. काही अडकलेली रक्कम परत मिळू शकते किंवा पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. घरातील काही महत्त्वाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी खर्च करावा लागू शकतो, परंतु आर्थिक संतुलन बिघडणार नाही. या आठवड्यात बचत आणि नियोजन यांना विशेष महत्त्व द्या. भविष्यासाठी आर्थिक सुरक्षितता निर्माण करण्याच्या दृष्टीने काही महत्त्वाचे निर्णय घेता येतील. मालमत्ता, वाहन किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी वेळ अनुकूल राहू शकतो. मात्र कोणत्याही आर्थिक व्यवहारात कागदपत्रे नीट तपासणे आवश्यक आहे. अनावश्यक खर्च टाळल्यास आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा समजूतदारपणा आणि भावनिक जवळीक वाढवणारा ठरेल. जोडीदारासोबत मनमोकळा संवाद साधण्याची संधी मिळेल. काही गैरसमज असतील तर ते दूर करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. प्रेम व्यक्त करण्यासाठी योग्य वेळ मिळेल आणि नात्यातील विश्वास अधिक दृढ होईल. विवाहित व्यक्तींसाठी हा आठवडा कौटुंबिक सुख वाढवणारा ठरेल. जोडीदाराकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. घरातील जबाबदाऱ्या वाटून घेतल्याने नात्यात अधिक समतोल निर्माण होईल. आठवड्याच्या शेवटी जोडीदारासोबत एखादा खास क्षण अनुभवता येईल. राग किंवा टीका करण्याऐवजी समजून घेण्याची भूमिका घेतल्यास नात्यात अधिक गोडवा राहील. कुटुंब आणि सामाजिक जीवन. कुटुंबातील वातावरण आनंददायी आणि समाधानकारक राहील. घरातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम आणि सहकार्य वाढेल. वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरेल. घरात एखाद्या शुभकार्याची चर्चा सुरू होऊ शकते. काहींना नातेवाईकांच्या भेटीगाठीमुळे आनंद मिळेल. सामाजिक क्षेत्रात तुमचा मान सन्मान वाढण्याची शक्यता आहे. लोक तुमच्या विचारांना आणि निर्णयांना महत्त्व देतील. मित्रपरिवाराकडून सहकार्य मिळेल. एखाद्या सामाजिक किंवा धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. नवीन ओळखी भविष्यात लाभदायक ठरतील. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अत्यंत लाभदायक ठरेल. अभ्यासात एकाग्रता वाढेल आणि कठीण विषयही सहज समजतील. स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षा किंवा मुलाखतींची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा पाठिंबा तुमचा आत्मविश्वास वाढवेल. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संशोधन, प्रकल्प किंवा विशेष अभ्यासासाठी नवीन संधी मिळू शकतात. सातत्यपूर्ण अभ्यास आणि योग्य वेळेचे नियोजन यामुळे अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळू शकते. या आठवड्यात घेतलेली मेहनत भविष्यात मोठा लाभ देईल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा सामान्यतः चांगला राहील, मात्र कामाच्या व्यापामुळे थकवा जाणवू शकतो.
पुरेशी झोप आणि संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. पचनसंस्थेशी संबंधित किरकोळ तक्रारी काहींना जाणवू शकतात. त्यामुळे बाहेरचे अन्न कमी खाणे हिताचे राहील. नियमित व्यायाम, योग आणि प्राणायाम यांचा लाभ होईल. मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यानधारणा उपयुक्त ठरेल. स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळेवर विश्रांती घेतल्यास संपूर्ण आठवडा उत्साहपूर्ण आणि ऊर्जावान राहील. प्रवास. या आठवड्यात कामानिमित्त किंवा कौटुंबिक कारणांसाठी प्रवास घडू शकतो. काही प्रवास अचानक ठरू शकतात, पण ते लाभदायक ठरतील. धार्मिक स्थळांना भेट देण्याची संधी मिळू शकते. नवीन ठिकाणी जाऊन नवीन अनुभव मिळतील. घरात शुभकार्य, धार्मिक कार्यक्रम किंवा आनंदाचा प्रसंग घडण्याची शक्यता आहे. एखादी चांगली बातमी मिळाल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. प्रवास करताना आवश्यक कागदपत्रे आणि आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे राहील. उपाय. बुधवारी भगवान गणेशाला दुर्वा अर्पण करा आणि ओम बुम बुधाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. हिरव्या मुगाचे दान करणे शुभ राहील. पक्ष्यांना धान्य टाकल्याने आणि गरजू व्यक्तींना मदत केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढेल. कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जाण्याचा आणि आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टींमध्ये स्पष्टता मिळवण्याचा ठरू शकतो. अनेक दिवसांपासून मनात सुरू असलेली घालमेल कमी होईल आणि परिस्थितीकडे अधिक सकारात्मक नजरेने पाहण्याची प्रेरणा मिळेल. तुमच्या मेहनतीचा, संयमाचा आणि शिस्तबद्ध स्वभावाचा फायदा विविध क्षेत्रांत दिसून येईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवला जाईल आणि काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या तुमच्याकडे सोपवल्या जाऊ शकतात. आर्थिक बाबतीत स्थिरता जाणवेल. ज्या गोष्टींबाबत तुम्ही काळजी करत होतात त्यामध्ये हळूहळू सुधारणा होण्याची चिन्हे दिसतील. कोणताही मोठा निर्णय घेताना घाई न करता विचारपूर्वक पावले उचलल्यास त्याचे दूरगामी फायदे मिळू शकतात. कौटुंबिक आणि वैयक्तिक जीवनातही समाधानाचे क्षण अनुभवायला मिळतील. जवळच्या व्यक्तींचे सहकार्य आणि भावनिक पाठबळ यामुळे आत्मविश्वास वाढेल. काही जुन्या मतभेदांवर तोडगा निघू शकतो. विद्यार्थ्यांसाठी आणि करिअरमध्ये प्रगतीची अपेक्षा ठेवणाऱ्यांसाठी हा काळ प्रेरणादायी राहील. आठवड्याच्या शेवटी एखादी चांगली बातमी, नवीन संधी किंवा अपेक्षित काम पूर्ण झाल्यामुळे मन आनंदी होईल. एकंदरीत हा आठवडा कन्या राशीच्या व्यक्तींसाठी स्थिरता, आत्मविश्वास, योग्य निर्णय आणि समाधानकारक प्रगतीचा ठरण्याची शक्यता आहे. धन्यवाद.